हॅलो मित्रांनो, सोमवारी मिड कॅप निफ्टी कुठे जाऊ शकते आणि आपण काय ट्रेड करू शकतो हे बघूया. मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम मी तुम्हाला डेली टाईम फ्रेमवरती घेऊन जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रेंड चेंज कसं होतं हे मी कसं ओळखतो ते तुम्हाला सांगितलेलं. मार्केटने बघा वरती गेल्यानंतर एक रेड कॅन्डल बनवली आणि समजा त्या रेड कॅन्डलच्या वरती मार्केट ट्रेड करत असेल तर माझ्यासाठी हा ट्रेंड रिव्हर्स झाला, म्हणजे मार्केट खाली पडतं आहे. एक वरती गेलं, एक हॉल्ट कॅन्डल बनवली आणि परत त्या हॉल्ट कॅन्डलचं ब्रेक होतं आहे, तर ह्या माझ्यासाठी ट्रेंड चेंज झाला आहे. तर तुम्ही आता बघू शकता हे दोन्ही साईडला जाऊ शकता. फक्त ओपन कुठे होतं ते माझ्यासाठी जास्त मॅटर करतं. समजा खूप मोठा गॅप डाऊन ओपन झाला आणि ह्या ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक करत असेल तर मार्केट परत माझ्यासाठी कम्प्लिटली निगेटिव्ह आहे, म्हणजे हा पण एक प्राइस ॲक्शन बनवणार आहे. डाऊन साईडला गेला, एक हॉल्ट कॅन्डल बनवली ही ग्रीन कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक केला, म्हणजे परत हा डाऊन साईडला जाऊ शकतो. ठीक आहे, एवढं सिंपल आहे. तर तुम्हाला मी 15 मिनिटामध्ये सांगतो आहे एक्झॅक्ट मी एंट्री कुठे घेणार ते. मी थोडे माझे ट्रेडिंग स्टाईल चेंज केले, मी तुम्हाला ते नंतर सांगतो. पहिले मी तुम्हाला ॲनालिसिस करून दाखवतो. ठीक आहे, समजा एक मोठा फ्लॅट ओपन झाला आणि मग त्याच्यानंतर हा लेवल ब्रेक करत असेल किंवा गॅप ओपन अगर हावाला मी जो लेवल दिला आणि कालचा जो हाय आहे तो अगर ब्रेक करत असेल तर मार्केट वरच्या साईडला जाऊ शकतं. मी मॅक्झिमम आता सध्या मी जेवढी फुल क्वांटिटी मारतो तेवढी मारणार, पण मी थोडी ट्रेडिंग स्टाईल थोडी चेंज केलं, त्याच्यामुळे मी तुम्हाला शेवटी सांगतो. पण याच्यावरती मार्केट जाऊ शकतं. ब्रेक केल्यावरती 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल होऊ दे आणि जसं त्याचा हाय ब्रेक केला तर मार्केट एक बऱ्यापैकी वरती जाऊ शकतं. ठीक आहे, त्याचप्रमाणे मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. एकदा सेल गेला तर ठीक आहे, आणि परत सेम लेवलला येत असेल तर आपण अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. मार्केटला वरती जायचं असेल तर 2 एंट्रीमध्ये मार्केट बऱ्यापैकी ट्रेंड देऊ शकतो. ठीक आहे, अगर मार्केट नाही जात असेल तर हे मार्केट हे फक्त आणि फक्त वॉलेटाईल करेन. ठीक आहे, आणि कमीत कमी टार्गेट 1:4 ठेवा. जसा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला आपला एसएलला सरळ कॉस्ट टू कॉस्ट करा. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक सिनारी होऊ शकतो. मार्केट गॅप डाऊन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं, अगर हा लेवल ब्रेक होत नाही किंवा हा लेवल ब्रेक होत नाही तर मार्केटमध्ये एंट्री घेऊ नका, कारण हे मार्केट हे वॉलेटाईल करणार. ठीक आहे, फक्त आणि फक्त तुमचे एस एल घेणार, त्यामुळे एस एल देण्यापेक्षा एंट्री न घेतली बरी, जेणे तुम्ही फक्त ट्रेड बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला एक मोठा टार्गेट मिळेल. ठीक आहे, आणि समजा एकदम मोठा गॅप डाऊन ओपन झाला आणि हा लेवल ब्रेक होत असेल, ठीक आहे, पहिले 5 मिनिटाची रेड कॅन्डल क्लोज झाली किंवा मग वरती पण क्लोज झाली आणि त्याचा वीक खाली असेल आणि त्याचा लो ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. अगर एस एल छोटा होत असेल तर तुम्ही मॅक्झिमम 3दासुद्धा एंट्री घेऊ शकता. ठीक आहे, पण जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला माझा एस एलला सर कॉस्ट टू कॉस्ट करा आणि कमीत कमी 1:4साठी थांबायलाच पाहिजे मार्केटमध्ये. एवढं क्लिअर आहे. आणि मी माझी स्टाईल कोणती चेंज केली ते सांगतो. जो मी ना आता बघा टोटल 2 लॉट मारतो, 2 लॉट ऑप्शन सेल करतो. तर मी काय करणार आहे, मी इकडे वरच्या साईडला जाऊ दे, हा लेवल ब्रेक होते किंवा हा लेवल ब्रेक होते, मी एक लॉट इकडे वरती गेला तर एक लॉट पी सेल करीन आणि एक लॉट खाली गेला तर एक लॉट कॉल सेल करेन. आणि ह्याच्यामध्ये माझा टार्गेट असेल 1:4चा. ठीक आहे, आणि जे माझे जुना जो सेटअप आहे तो पण मी एकत्र ट्रेड करणार, त्याच्यामध्ये माझा टार्गेट असतो 1:2चा. ठीक आहे, मग जेणेकरून काय होतं, माझं समजा 1:4चा टार्गेट इकडे कंप्लीट होत असेल तर माझ्या इकडे 1:2चा पण टार्गेट कंप्लीट होईल. पण जेव्हा माझा समजा 1:2वरून रिव्हर्स माझं असेल ना तर माझा इथे कॉस्ट टू कॉस्ट निघेल, पण मला इथे प्रॉफिट मिळेल, जेणेकरून माझा जो कधी मी नो प्रॉफिट नो लॉसमध्ये निघतो ना त्याच्यामध्ये मी ॲटलीस्ट 1:2मध्ये तरी निघेन. मग 1:4 अगर होत असेल तर मला इकडे 1:6 मिळेल, कारण इकडचा 1:4 आणि हा मला 1:2 मला कंप्लीट मिळेल. ठीक आहे, यामध्ये समजा मी डाऊन साईडला जात असेल आणि मला इथे रिव्हर्स एंट्रीमध्ये असेल तर मी ह्या साईडच्या रिव्हर्स एंट्री 1:2साठी पण घेऊ शकतो, म्हणजे माझा इकडचा जो लॉस असेल तो सुद्धा कमी होईल आणि इकडे माझा जो प्रॉफिट आहे तो बऱ्यापैकी वाढेल. ठीक आहे, अगर दोन्ही साईडला जात असेल तर मला 1:4 इकडे मिळेल आणि 1:2चा टार्गेट इकडे सुद्धा मिळेल. हाच एक फंड आहे, कारण एकत्र 2 स्ट्रॅटेजी करायचं माझं प्लॅनिंग काय, कारण अगर एकाच 1:4साठी थांबत असतो तर कधी मधून एक रिव्हर्स मारतो, त्यामुळे जो मला 4-5 जो प्रॉफिट दिसतं तो मी 0 होईपर्यंत थांबतो. ठीक आहे, मग इथे ॲटलीस्ट मी 1:2मध्ये ॲटलीस्ट माझा एक तरी लॉट निघेल, कारण हा 1:2चा जो सेटअप आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे. हा वाला सेटअप 1:2 बघा माझे ना 2 सेटअप आहेत टोटल, एक 1:4चा सेटअप आहे आणि एक 1:2चा सेटअप आहे. जो 1:2चा सेटअप आहे तो जो मी डेल्टा एक्सचेंजमध्ये यूज करणार आहे. ठीक आहे, तोच मी आता इंडियन मार्केटमध्ये पण आणणार. तर एका एंट्रीमध्ये मी माझा 1:4चा जो माझी स्ट्रॅटेजी ती पण डिप्लॉय करणार आणि मी जो 1:2चा जो माझा जो सेटअप जी स्ट्रॅटेजी असेल तीसुद्धा वापरणार. मग जेणेकरून समजा एक तरी प्रॉफिट झाला तरी मला काही ना काही भेटेल, किंवा लॉस झाला तर जो माझा एस एल आहे तो माझा फिक्स पहिलंच नाही तेवढं, पण अगर मला प्रॉफिट मिळत असेल तर मला ते कदाचित कंबाईन दोन्ही पण प्रॉफिट मिळू शकतात. ठीक आहे, 1:2मध्ये माझा एस एल थोडा मोठा असतो, 1:4मध्ये माझा एस एल थोडा छोटा असतो. ठीक आहे, पण जो प्रॉफिटची अमाऊंट आहे ती ऑलमोस्ट सेम असते. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.